नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 क्रॅश कोर्स. आजचा लेक्चर नंबर 2. आपला युनिट नंबर 3 चालू केलेला आहे आपण स्टार्टिंगला डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिफरन्शियल इक्वेशन मधला आज आपण शिकणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आणि विद्यार्थी मित्रांनो 101% 4 मार्क्स साठी पेपर मध्ये विचार. अत्यंत सिंपल आहे, अत्यंत सिंपल. 4 मार्क्स. तर डिफरन्शियल इक्वेशन शिकवण्याच्या आधी थोडंसं मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवतो, कारण या बेसिक कन्सेप्टच्या आधारावरच तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करता येणार. म्हणजे बेसिक कन्सेप्ट म्हणजे की डेरिव्हेटिव्ह थोडंसं शिकवतो आणि इंटिग्रेशन, आणि त्याच्यानंतर हा बेसिक कन्सेप्ट आपला झाला की नंतर आपण याच्यावरची एक्झॅक्टचे प्रॉब्लेम घेऊ. बेसिक कन्सेप्ट. आता बघा, बेसिक कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. सर्वात आधी डेरिव्हेटिव्ह. बेसिक कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सिंपल मॅक्झिमम म्हणजे की हा फॉर्म्युला अप्लाय होतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन. आता एकच्या डोक्यावर जर एन असेल, लक्षात ठेवा, एकच्या डोक्यावर जर काय असेल, एन असेल, तर एन काय येते, समोर येते, त्याच्यातून एक मायनस. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन. आता एक्स टू द पॉवर जर एन असेल तर एन काय येतो, समोर येतो, त्याच्यातून एक मायनस. आता जर इथं काय डी डी एक्स होता, जर हाच फॉर्म्युला जर आपण इथं जर समजा डी डी वाय असता, काय असता, डी डी वाय, तर इथं वाय टू द पॉवर एन असता. आता एकच्या डोक्यावर एन तर एन समोर, त्याच्यातून एक मायनस. वायच्या डोक्यावर एन असला तर एन काय येणार, समोर येणार, त्याच्यातून एक मायनस. सेम इथं विथ रिस्पेक्ट टू डी वाय असला तर वायच्या डोक्यावर एन. तसंच एक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला नंबर फर्स्ट आहे. तसाच फॉर्म्युला नंबर सेकंड बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1. लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. जर इथं डी डी वाय आला, काय आला, डी डी वाय, डी डी वाय, आणि इथं डी डी वाय आला आणि आपल्याला काढायचा आहे वायचा डेरिव्हेटिव्ह. जसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1, तसा वायचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा 1च येणार आहे. डी डी वाय असला आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1. आणि तिसरा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एखादा जर कॉन्स्टंट टर्म आली, कॉन्स्टंट म्हणजे इथं आलं डी डी एक्स आणि एखादी कॉन्स्टंट टर्म आली, समजा आपण याला वायने कॉन्स्टंट म्हटलं, वायला काय म्हटलं, कॉन्स्टंट, वाय इज कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. जर इथं समजा विथ रिस्पेक्ट टू डी डी वाय असतं आणि याच्यात जर एक्स आला असता, एक्स, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. जर समजा याच्यात एक्स अँड वाय इज कॉन्स्टंट, तर इथं जर वाय आला तर विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर वाय इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. विथ रिस्पेक्ट टू डी वाय आहे, जर एक्स आला आणि विथ रिस्पेक्ट टू डी वाय आहे, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. फॉर्म्युला नंबर फर्स्ट, एकच्या डोक्यावर एन असेल तर एन समोर, त्याच्यावरून एक मायनस. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय पण विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. इथं बघा वायच्या डोक्यावर किती आहे, एन, तर एन काय येते, समोर, त्याच्यातून एक मायनस. पण विथ रिस्पेक्ट टू काय पाहिजे, वाय. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी वाय न 1, आणि विथ रिस्पेक्ट टू डी एक्स न एक्सचा, वायचा डेरिव्हेटिव्ह पण इथं एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 0, कॉन्स्टंट आहे. तर या आधारित आता आपण 4-5 एक्झाम्पल घेऊ पार्शियल डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स न, आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशनचे एक 5-6 एक्झाम्पल घेऊ, बेसिक कन्सेप्ट, आणि त्याच्यानंतर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. कारण बेस जर पक्का असला तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काहीच प्रॉब्लेम जाणार नाही, 100% तुम्हाला चांगले मार्क भेटतील. तर आता बघा, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ काय होते. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ होते, इथं नोट लिहिली आपण. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ होते फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा, वाय कॉन्स्टंट, फक्त
एक्स व्हेरिएबल चा डेरिव्हेटिव्ह निघणार. डेरिव्हेटिव्ह काढता येते. y is constant. y is constant. लक्ष द्या, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होते, एक्सचा डेरिव्हेटिव्ह निघणार आहे आणि y काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. y काय राहणार आहे, कॉन्स्टंट. त्यानंतर पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू जो y, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y मध्ये फक्त एक्स व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह निघणार. याच्यात पण फक्त एक्स व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह निघणार किंवा डेरिव्हेटिव्ह काढता येते. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, फक्त वाय, इथं वाय लिहिला आहे, फक्त वाय व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह काढता येते. काढता येते. याच्यामध्ये एक्स इज कॉन्स्टंट. एक्स इज कॉन्स्टंट. एक्स हा कॉन्स्टंट आहे. लक्षात ठेवा, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये फक्त एक्स व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह निघते. वाय कॉन्स्टंट असते याच्यात. एक्स मध्ये वाय कॉन्स्टंट राहते आणि पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय मध्ये एक्स कॉन्स्टंट असते. वायचा डेरिव्हेटिव्ह काढता येते. तर सर्वात आधी आता आपण याच्यावरची बेसिक कन्सेप्ट घेऊया. तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. हे नोट लक्षात ठेवा. तुम्हाला एक माझ्यासोबत नोट डाऊन पण करायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला लिहिण्यासाठी पण टाइम देतो, जेणेकरून तुमचा चांगला स्कोर झाला पाहिजे. तुम्ही क्लास कंटिन्यू करा आज 1 तासाचा. निश्चितच सांगतो, गॅरंटी, तुम्ही 1 तासाचा क्लास झाल्याबरोबर तुमचे 4 मार्क फिक्स आहे. फिक्स बिलकुल. हे नोट डाऊन करून घ्या. अत्यंत इझी असा टॉपिक आहे. सर्वात आधी मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवतो. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स शिकू, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय शिकू, त्याच्यानंतर इंटिग्रेशन कसं करतात ते शिकू आणि त्याच्यानंतर याच्यावरचे न्यूमेरिकल घेऊ, जेणेकरून तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. सर्वच्या सर्व प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, जे की पेपरमध्ये 4 मार्कासाठी क्वेश्चन राहतो. आणि आजच्या लेक्चरमध्ये जे पण विद्यार्थी अटेंड करतील त्यांना 4 मार्क्स निश्चित आहेत. कारण याच्यावर 101% प्रॉब्लेम येते, म्हणजे येतेच. फिक्स प्रॉब्लेम आहे, फिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हे नोट डाऊन झालं असेल. आता आपण याच्यावरची न्यूमेरिकल बघूया. तर बघा, आता न्यूमेरिकल नंबर फर्स्ट, की आपल्याला याच्यामध्ये पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ने हे आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघा पहिलं न्यूमेरिकल नंबर फर्स्ट, m is equal to x स्क्वेअर प्लस वाय, आणि फाइंड करायचं आहे आपल्याला डेल m अपॉन डेल वाय. काय फाइंड करायचं आहे, डेल m अपॉन डेल वाय. आता m इज इक्वल टू दिला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय आणि फाइंड करायचा आहे डेल m अपॉन डेल वाय. डेरिव्हेटिव्ह आहे हा, फक्त पार्शियली डिफरन्शिएट आहे. तर कसा काढतात बघा, इथे घेतलं गिवन m इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय, m इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय. आणि याला जर समजा आपण केलं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वायचा अर्थ काय होते विद्यार्थी मित्रांनो, फक्त वायचा डेरिव्हेटिव्ह काढा. याच्यात एक्स कॉन्स्टंट आहे. एक्स काय कॉन्स्टंट, इथे इथे डेल m अपॉन डेल वाय आणि इथे इथे डेल डेल वाय. फक्त कशाचा डेरिव्हेटिव्ह काढा, वायचा. एक्स काय आहे, कॉन्स्टंट.
आता बघा एक्स स्क्वेअर आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. एक्स स्क्वेअर आहे ना, कॉन्स्टंट आहे ना याच्यात, एक्स कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आणि वाय जसा आपला फॉर्म्युला होता एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, तसाच इथं विथ रिस्पेक्ट टू डी वाय आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ना 1. तर 0 + 1 1. हे झालं याचा आन्सर. बघा किती सोपी आहे. तुम्हाला फक्त 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे वाय साठी. पहिला फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे डेल डेल वाय, वाय टू द पॉवर एन. एन समोर येते त्याच्यातून एक मायनस, डोक्यावरचा समोर त्याच्यातून एक मायनस. सेकंड फॉर्म्युला डेल डेल वाय, आणि इथं जर इथं सिंपल वाय असला, जसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तसा वायचा डेरिव्हेटिव्ह 1. आणि थर्ड फॉर्म्युला एखादा जर कॉन्स्टंट असला डेल डेल वाय, आणि याच्यात जर समजा आला एक्स, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0. पण विद्यार्थी मित्रांनो अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे तिसरा, की जर इथं डेल डेल वाय आहे आणि याच्यात एक्स आणि वाय आला, एक्स आणि काय आला वाय, तर हा जो एक्स आहे हा जसाच्या तसा रे. आता जर वाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर 0 केला तर वायचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल ना तिच्या पुढे. कॉन्स्टंट असला पण त्याच्यासोबत व्हेरिएबल वाय आला तर हा एक जसाच्या तसा, आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय येते 1. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येते 1. म्हणजे एक्स हा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, एक्स काय जातो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. हे 4 फॉर्म्युले. आता याच्या आधारित आपण 5 क्वेश्चन घेऊ, नंतर मग एकच्या आधारित 5 क्वेश्चन घेऊ, मग इंटिग्रेशनचे 5 आणि नंतर एक्झॅक्टचे प्रॉब्लेम. बेसिक कॉन्सेप्ट तुमचा पूर्ण क्लिअर झाल्यावर. कारण जिथपर्यंत बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही तिथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. काय होतं प्रॉब्लेम, एम इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय फाईव्ह डेल एम अपॉन डेल वाय. काय घेतलं आपण, गिवन घेतलं एम इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय. मग काय केलं, इथं डेल एम अपॉन डेल वाय पाहिजे, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं डेल एम अपॉन डेल वाय, इथं डेल डेल वाय, एक्स स्क्वेअर प्लस वाय. आता सिंपल जर डायरेक्ट एक्स लागला त्याच्यात वाय नसला तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण तो आहे कॉन्स्टंट. आणि वाय जसा वायचा डेरिव्हेटिव्ह किती येते 1. 0 + 1 1. हे प्रॉब्लेम नंबर फर्स्ट कम्प्लीट झाला. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. म्हणजे एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला काय करायचं आहे, एक रजिस्टर तयार करायचा आहे, रफ रजिस्टर, जास्त फेअर पण नाही करायचा आपल्याला. 30-40 रुपयाचा एक रजिस्टर परचेस करायचा आहे. त्याच्यामध्ये मी पण तुम्हाला जे पण शिकवणार ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. एवढं करसाल तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स भेटतील. अजून काय गॅरंटी, 100% आउट ऑफ भेटतात म्हणजे भेटतातच. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. हे तुमचं नोट डाऊन झालं असेल. प्रॉब्लेम नंबर सेकंड बघा, इफ m is equal to, if m is equal to इथं आहे 2x प्लस 3 cos phi, 3 cos phi, आणि फाइंड करायचं आहे आपल्याला डेल एम अपॉन डेल वाय. साइन कॉस येऊ शकतात त्याच्यात, सिंपल प्रॉब्लेम आहे. तर फाइंड डेल एम अपॉन डेल वाय. आता काय करसाल, सर्व आधी घेसाल तुम्ही गिवन, हे आहे गिवन m इज इक्वल टू 2x प्लस 3 cos y. आता इथं आपल्याला करावं लागते पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. इथे येणार डेल एम अपॉन डेल वाय, इथे येणार डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल डेल वाय. इथे येणार 2x प्लस 3 cos y, 2x प्लस 3 cos y. आता याच्यामध्ये आता तुम्हाला माहित आहे पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय मध्ये कॉन्स्टंट कोण असते, एक्स कॉन्स्टंट आहे याच्यात, फक्त वायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता हा 2x कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 प्लस 3 जसाच्या तसा. आता कॉसिकचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. आता विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, कॉसिकचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एक्स, तो कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन वाय. झालं डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला. साइन कॉस टॅन जास्त नाही पाठ करायला लागत याच्यात, एकदम इझी वाला टॉपिक आहे. साइन कॉस टॅनचा डेरिव्हेटिव्ह विचारतात, कॉसिकचा डेरिव्हेटिव्ह काय येते मायनस साइन वाय. झालं प्रॉब्लेम किती सिंपल होतं बघा, -3 sin y. हे आहे डेल एम अपॉन डेल वाय. एक वेळा अगेन
गिवन घेतला आपण एम इज इक्वल टू 2x प्लस 3 कॉस वाय. इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. एमचा डेरिव्हेटिव्ह येते डेल एम अपॉन डेल वाय. इथे येते डेल डेल वाय. इथं आहे 2x प्लस 3 कॉस वाय. 2x कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 3 जसाच्या तसा कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन वाय. म्हणजे इथे येते मायनस 3 साइन वाय. प्रॉब्लेम इज सॉल्व. अजून काही 2-3 प्रॉब्लेम घेऊ जेणेकरून तुमचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होतील विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण कॉन्सेप्ट. तुम्हाला असं वाटत असेल हे वेस्ट नाही आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की याच्यामुळे तुमचा बेस काय उरायला, मजबूत उरायला. आणि त्याच्यानंतर हा बेस मजबूत झाल्यावर तुम्हाला एक्झॅक्टचं कोणतंही प्रॉब्लेम जर दिलं तर तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करू शकता. हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेल. मग याच्यात काय केलं आपण, वाय काय आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. एक्स काय आहे, कॉन्स्टंट. काय केलं आपण, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. एमचा डेरिव्हेटिव्ह डेल एम अपॉन डेल वाय. इथे येते डेल डेल वाय. 2x प्लस 3 कॉस वाय. 2x कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 3 जसाच्या तसा, कारण कॉन्स्टंट का विथ रिस्पेक्ट टू वाय आहे ना, एक्स कॉन्स्टंट आहे त्याच्यात. आणि कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन वाय म्हणजे मायनस 3 साइन वाय. एक वेळा अगेन घेऊ. त्यानंतर तिसरं प्रॉब्लेम बघा. इफ एम इज इक्वल टू, म्हणजे तुमचा बेसिक कन्सेप्ट थोडासा क्लिअर करू द्या मला. एम इज इक्वल टू 2xy प्लस वाय स्क्वेअर. एम इज इक्वल टू 2xy प्लस वाय स्क्वेअर. फाइंड डेल एम अपॉन डेल वाय. काय फाईन करायचं आहे, डेल एम अपॉन डेल वाय. तर हे काय घेसाल तुम्ही, गिवन घेसाल. गिवन आहे एम इज इक्वल टू 2xy प्लस वाय स्क्वेअर. नंतर इथं सिंपल पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आपल्याला. इथं डेल डेल वाय काढायचा ना. काय करसाल, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. मग इथं काय येणार, डेल एम अपॉन डेल वाय. इथं सुद्धा येणार डेल डेल वाय. काय येणार आहे, डेल डेल वाय. इथं आहे 2xy प्लस वाय स्क्वेअर. 2xy प्लस वाय स्क्वेअर. आता विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे एक्स काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग आता हा 2x, पण हा कशासोबत लागलेला आहे, वाय सोबत लागलेला आहे. त्याच्यामुळे हा 0 होणार नाही. जर वाय सोबत आला तर तो 0 होणार नाही. म्हणजे हा 2x जसाच्या तसा, आणि इथं वाय जसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1, तसा वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय डीवाय ना, वायचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस इथं आहे वाय स्क्वेअर. आता वायच्या डोक्यावर किती आहे, 2. डोक्यावरचा समोर 1 मायनस 2 मायनस 1 1. म्हणजे किती येणार इथं, 2x इंटू 1 2x प्लस 2y डेल एम अपॉन डेल वाय. डेल एम अपॉन डेल वाय. काय घेतलं आपण, गिवन घेतलं एम इज इक्वल टू 2xy प्लस वाय स्क्वेअर. इथं काय केलेलं आहे, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. तर एमचा डेरिव्हेटिव्ह येतो डेल एम अपॉन डेल वाय. इथे येते डेल डेल वाय. 2xy प्लस वाय स्क्वेअर. 2x जसाच्या तसा, वायचा डेरिव्हेटिव्ह 1, वाय स्क्वेअर आहे वायच्या डोक्यावर 2, 2 समोर 1 मायनस 2x इंटू 1 2x प्लस 2y. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे समजलं असेल तर नक्की मला सांगा. ओके, कुणाला समजलं, ओके. भाग्यश्री, ओके समजलं. ऋतुजा, ओके. प्रेरणा, ओके. दिया, ओके. रुणाल, गायत्री, संजना, ओके. हर्षदा, ओके. रिद्देश, ओके. शेख, कोमल, ओके. बरेचसे विद्यार्थ्यांना समजलेलं आहे. आता घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. हे तुम्ही नोट डाऊन सुद्धा केलं असेल. मी तुम्हाला लिहिण्यासाठी पण टाइम देतोच, कारण एक प्रॉब्लेम झाल्याबरोबर डायरेक्टली नेक्स्ट प्रॉब्लेम घेत नाही. अजून 2 प्रॉब्लेम घेऊ जेणेकरून तुम्हाला हे समजून जाईल अजून चांगल्या प्रकारे. प्रॉब्लेम नंबर 4. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4 थोडंसं हाय लेवल प्रॉब्लेम घेऊ. तर आता प्रॉब्लेम नंबर 4. एम इज इक्वल टू
एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब फाइंड डेल एम अपॉन डेल वाय. फाइंड डेल एम अपॉन डेल वाय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम कसं सोडवायचा. हे घेसाल तुम्ही गिवन m इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. आता इथं लागलेलं आहे डेल एम अपॉन डेल वाय. मग काय करसाल, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय केला तर एमचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, एमचा डेरिव्हेटिव्ह येणार डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल डेल वाय. इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. आता सांगा पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे फक्त वायचा डेरिव्हेटिव्ह काढा. एक्स वाला काय राहते 0, कॉन्स्टंट आहे. एक्स स्क्वेअर आता याच्यात वाय लागला का सांगा बरं. पहिले याच्यात ज्याच्यात वाय लागला नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. याच्यात वाय लागलेला आहे म्हणून मायनस 4x जसाच्या तसा. इथं वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. आता हा मायनस 2 जसाच्या तसा, मायनस 2 जसाच्या तसा. वायच्या डोक्यावर किती आहे 3, डोक्यावरचा समोर 3 समोर आला त्याच्यातून 1 मायनस 3 मायनस 1 2 म्हणजे काय येणार आहे मायनस 4x इंटू 1 मायनस 4x मायनस 2 इंटू 3 मायनस 6y स्क्वेअर. याचा आन्सर आलेला आहे डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू मायनस 4x मायनस 6y स्क्वेअर. एक वेळ आणखीन बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांनी त्यासाठी एक वेळ आणखीन इथे घेतला गिवन m इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. फाइंड डेल एम अपॉन डेल वाय. काय केलं आपण, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. याचा अर्थ काय होते, एमचा डेरिव्हेटिव्ह डेल एम अपॉन डेल वाय, इथं डेल डेल वाय. एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. याच्यामध्ये फक्त वायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. एक्स कॉन्स्टंट आहे याच्यात विथ रिस्पेक्ट टू वाय आहे. मायनस 4x जसाच्या तसा वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. काऊन की जसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह 1. मायनस 2 जसाच्या तसा वायच्या डोक्यावर किती आहे 3 समोर त्याच्यावर 1 मायनस म्हणजे किती आला मायनस 4x इंटू 1 मायनस 4x आणि मायनस 2 इंटू 3 मायनस 6y स्क्वेअर. प्रॉब्लेम नंबर 4 इज कम्प्लिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल, काही प्रॉब्लेम नाही तर हे नोट डाऊन करून घ्या. काय केलं आपण, सिंपल पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय केलेलं आहे वाय केलेलं आहे. एमचा डेरिव्हेटिव्ह डेल एम अपॉन डेल वाय, इथं डेल डेल वाय. तसंच आता आपले हे जे क्रॅश कोर्सचे जे लेक्चर्स होत आहे याची जर समजा तुम्हाला पीडीएफ किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपलं TCC अकॅडमी बाय तायडे सर हे अप्लिकेशन आहे. हे अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यावर त्याच्यामध्ये क्रॅश कोर्स अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 असं येणार आहे. तिथं क्लिक केल्यावर तुम्हाला फ्री डेमो क्लासचे सर्व व्हिडिओ प्लस PDF तिथे अवेलेबल भेटून जाईल. तर ओके, तर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 4 हे तुम्हाला समजलं असेल. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 5. बेसिक कन्सेप्ट बघा, हे बेसिक कन्सेप्ट आहे पण हे 2 मार्कासाठी पेपरमध्ये विचारतात, म्हणजे हे मार्क आहे त्याला, असंच नाही दिलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 असा आहे 2x स्क्वेअर प्लस 6xy 2x स्क्वेअर प्लस 6xy मायनस y स्क्वेअर. m इज इक्वल टू m. फाइंड करायचा आहे डेल m अपॉन डेल y. काय फाइंड करायचं आहे डेल m अपॉन डेल y.
आता काय करसाल, सर्वात आधी घ्यायचं गिवन. इथं गिवन दिलेलं आहे आपल्याला, m इज इक्वल टू 2x² प्लस 6xy मायनस y². आता इथं काय करसाल तुम्ही, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं dy आहे ना, म्हणून पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय जर घेतला तर इथं काय येणार, डेल m अपॉन डेल वाय. इथे येणार डेल डेल वाय. इन ब्रॅकेट 2x² प्लस 6xy मायनस y². आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, m चा डेरिव्हेटिव्ह डेल m अपॉन डेल वाय, इथं डेल डेल वाय, 2x² प्लस 6xy मायनस y². आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय चा अर्थ काय होते, फक्त y चा डेरिव्हेटिव्ह काढा, x कॉन्स्टंट आहे. मग हा 2x², फर्स्ट नंबरवर दिसत आहे तुम्हाला 2x², तर हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर प्युअर कॉन्स्टंट आहे, याच्यात वाय लागला का नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 याचा. पण सेकंड मध्ये 6xy मध्ये याच्यात वाय लागलेला आहे, म्हणून हा 6x जसाच्या तसा. आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, वायचा डेरिव्हेटिव्ह येणार 1. मध्ये साइन मायनस y², वायच्या डोक्यावर किती आहे 2, डोक्यावरचा समोर त्याच्यावर एक मायनस 2 मायनस 1 1, म्हणजे काय येणार 6x इंटू 1 6x मायनस 2y. इथं डेल m अपॉन डेल वाय, डेल m अपॉन डेल वाय. एक वेळा अगेन बघा, m इज इक्वल टू 2x² प्लस 6xy मायनस y². फाईन डेल m अपॉन डेल वाय. इथे घेतलं गिवन m इज इक्वल टू 2x² प्लस 6xy मायनस y². काय केलं आपण, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय केलं म्हणजे काय येणार, डेल m अपॉन डेल वाय, इथं आला डेल डेल वाय, 2x² प्लस 6xy मायनस y². आता 2x² कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. तसंच 6x हा पण कॉन्स्टंट आहे, पण याच्यासोबत काय लागलेला आहे, वाय. काय लागलेला आहे, वाय. तर वाय, आता म्हणून हा 6x 0 होणार नाही, वाय आहे ना याच्यासोबत, म्हणून वायचा डेरिव्हेटिव्ह 1. y² वायच्या डोक्यावर आहे 2, 2 समोर आला त्याच्यावर एक मायनस, म्हणजे 6x इंटू 1 6x आणि मायनस 2y इंटू 1 मायनस 2y. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर प्रॉब्लेम 5 आपण प्रॉब्लेम घेतलेले आहे फ्री कन्सेप्ट मध्ये, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घेऊया पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स चे काही प्रॉब्लेम. तर बघा, हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलेलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. एकदम सिंपल असे प्रॉब्लेम आहेत. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, याच्यामध्ये एक्स काय राहतो, कॉन्स्टंट राहतो, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहते, 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्याच्यात वाय लागणार नाही, आणि तो जर कॉन्स्टंट असला त्याचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, 0 राहतो. अत्यंत सिंपल असा टॉपिक आहे, अत्यंत सिंपल. तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजूनच जाणार की आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स चे कसे, हे तुम्हाला सोपी जाणार. का सोपी जाणार माहित आहे का, कारण तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला डेरिव्हेटिव्ह शिकलेले आहे, आणि डेरिव्हेटिव्ह एकदम सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे, सिंपल डेरिव्हेटिव्ह, सिंपल साधा डेरिव्हेटिव्ह आहे, एकदम बेसिक वाला डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामुळे तर हे काही जास्त कठीण जात नाही. आता बघा प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6, n इज इक्वल टू y³ मायनस 2x² मायनस 6xy². आणि फाइंड करायचं आपल्याला आता डेल n अपॉन डेल एक्स. काय फाइंड करायचं आहे, डेल n अपॉन डेल एक्स. तर काय करसाल,
सर्वात आधी इथं लिहू आपण गिवन. गिवन दिलेलं आहे आपल्याला n इज इक्वल टू वाय क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. आता इथं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल आपल्याला, कारण इथं डेल एक्स खाली एक्स आहे ना, म्हणून पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? चा डेरिव्हेटिव्ह येणार डेल एन अपॉन डेल एक्स. डेल एन अपॉन डेल एक्स. इथे येणार आहे डेल डेल एक्स. वाय क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यांचा डेरिव्हेटिव्ह डेल एन अपॉन डेल एक्स. इथे इथे डेल डेल एक्स. वाय क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. आता याचा अर्थ काय होते बघा, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे याच्यात वाय कॉन्स्टंट आहे. आता वाय काय आहे? कॉन्स्टंट. तर वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. आता -2 जसाच्या तसा. एकच्या डोक्यावर किती आहे? 2. तर 2 काय येणार आहे? समोर. त्याच्यावरून 1 मायनस 2 मायनस 1 1. आता 6 आणि वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, पण याच्यासोबत काय लागलेलं आहे? एक्स. म्हणून आता 6 आणि वाय स्क्वेअर जसाच्या तसा. आणि एकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1. लक्ष द्या, या वाय क्यूब मध्ये एक्स लागला होता का? या वाय क्यूब मध्ये एक्स लागला होता का? नाही. या वाय क्यूब मध्ये एक्स लागला नाहीये, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 0. -2 जसाच्या तसा याच्यासोबत एक्स आहे. एकच्या डोक्यावर 2. जसे आपण वायचे फॉर्म्युला लावले सेम तसेच, फक्त इथे एक्स आहे. एकचे फॉर्म्युले. एकच्या डोक्यावर 2 2 समोर, त्याच्याने 1 मायनस. -6 जसाच्या तसा आणि वाय स्क्वेअर जसाच्या तसा, कारण याच्यात वाय कॉन्स्टंट आहे. मग आला एक्स. एकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1. म्हणजे काय येणार? -2 इंटू 2 मायनस 4x मायनस -6y स्क्वेअर इंटू 1 मायनस 6y स्क्वेअर. हा झाला डेल एन अपॉन डेल एक्स. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर एक वेळा अगेन लक्ष द्या, काय केलं आपण? n इज इक्वल टू वाय क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. फाइंड डेल एन अपॉन डेल एक्स. फाइंड डेल एन अपॉन डेल एक्स. हे काय घेतलं आपण? गिवन घेतलं. गिवन n इज इक्वल टू वाय क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. नंतर काय? पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यांचा डेरिव्हेटिव्ह डेल एन अपॉन डेल एक्स. इथं आला डेल डेल एक्स. वाय क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. आता इथं वाय क्यूब आहे, ज्याच्यामध्ये एक्स लागत नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. कारण असं का? कारण इथं आपण काय केलेलं आहे? पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेलं आहे. वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 0. -2 जसाच्या तसा. एकच्या डोक्यावर किती आहे? एकच्या डोक्यावर आहे 2. डोक्यावरचा समोर, त्याच्यावर 1 मायनस. त्यानंतर -6 आणि वाय स्क्वेअर आहे याच्यात. वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, पण एक्स आहे ना, एक्सच्या मुळे हा 0 होणार नाही. -6 आणि वाय स्क्वेअर जसाच्या तसा. एकचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे -2 इंटू 2 मायनस 4x आणि -6y स्क्वेअर इंटू 1 मायनस 6y स्क्वेअर. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर आपला 6 कम्प्लीट झालेला आहे. हे प्रॉब्लेम तुम्ही काय करा? नोट डाऊन करा. आता असं करूया, एक प्रॉब्लेम अजून घेतो आणि डायरेक्ट एक्झॅक्टचे प्रॉब्लेम चालू करतो. म्हणजे मग बेसिक कन्सेप्ट तुमचे काही ना काही लक्षात आलेला आहे. हा एक कन्सेप्ट नवीन होता, पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. तर त्या आधारित मी तुम्हाला थोडंसं बेसिक शिकवलेलं आहे. तर डायरेक्टली आता आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा टॉपिक सुरू करूया. पण एक प्रॉब्लेम घेऊ अजून. एक प्रॉब्लेम काय घेऊ? अजून घेऊ. प्रॉब्लेम नंबर 7. n is equal to 3x square
n इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर फाइंड डेल m अपॉन डेल y, सॉरी डेल m अपॉन डेल x घेऊ आपण, डेल n अपॉन डेल x हे आपल्याला फाइंड करायचं. आता हे कसं फाइंड करसाल? सर्वात आधी गिवन आहे n इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर. नंतर सिंपल याला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल. इथं घेतलं आपण पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर इथे येणार आहे डेल n अपॉन डेल x, इथे येईन डेल डेल x, डेल x इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर. आता बघा पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं तर आपण तर फक्त x चा डेरिव्हेटिव्ह काढा. y कॉन्स्टंट याच्यात, y काय आहे? कॉन्स्टंट. फक्त आपण x चा डेरिव्हेटिव्ह काढू. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढू? x चा. तर कसं येणार? आता हा 3 जसाच्या तसा, 3 जसाच्या तसा, 1 च्या डोक्यावर किती आहे? 2, डोक्यावरचा समोर त्याच्यातून 1 मायनस 2 मायनस 1 1. 3 जसाच्या तसा 1 च्या डोक्यावर आहे 2, 2 समोर त्याच्यातून 1 मायनस, त्यानंतर मायनस 2 आणि y जसाच्या तसा कॉन्स्टंट आहे ना, आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1. फक्त आपण 1 चा डेरिव्हेटिव्ह काढलो. 1 चा डेरिव्हेटिव्ह 1. इथे x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आहे आणि याच्यात x लागला का? नाही, x लागला नाही म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. x लागला नाही म्हणजे कसं येणार? 3 2 6 6x मायनस 2y इंटू 1 मायनस 2y. हा येणार आहे डेल n अपॉन डेल x. डेल n अपॉन डेल x. तर विद्यार्थी मित्रांनो एक वेळा अगेन बघा प्रॉब्लेम नंबर 7. n इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर फाइंड डेल n अपॉन डेल x. इथं घेतला गिवन n इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर. इथे येणार पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. यांचा डेरिव्हेटिव्ह डेल n अपॉन डेल x. इथे येते डेल डेल x. 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर. याच्यात 3 जसाच्या तसा 1 च्या डोक्यावर किती आहे? 2, डोक्यावरचा समोर त्याच्याने 1 मायनस 2 मायनस 1 1. त्यानंतर मायनस 2 आणि y जसाच्या तसा 1 चा डेरिव्हेटिव्ह 1. नेक्स्ट आहे y स्क्वेअर कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 3 2 6, इथं 6x मायनस 2y इंटू 1 मायनस 2y. दिस इज द फायनल आन्सर. आणि आता आपण जाऊ आपल्या कॉन्सेप्टवर. हे प्रॉब्लेम आता एक बेसिक कन्सेप्ट झालेला. इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम पण मी याच्यातच सांगेन, याच्यात इंटिग्रेशन सुद्धा आहे. तर आता बघा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा कन्सेप्ट. हे बेसिक होतो. आणि आता बघा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. सर्वात पहिला क्वेश्चन तुमचा, सर्वात पहिला क्वेश्चन, पहिल्या क्वेश्चनची उत्तर देतात. क्वेश्चन नंबर फर्स्ट. हे प्रॉब्लेम कसे ओळखावे? हे प्रॉब्लेम कसे ओळखावे की एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे.
याचा आन्सर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन चे प्रॉब्लेम दिसण्यासाठी खूप मोठे दिसते, खूप जास्त मोठे असतात, म्हणून हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर दुसरा एक, हे पहिलं उत्तर आहे याचं. दुसरं उत्तर आहे पॉलिटेक्निक नुसार क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रॉब्लेम येते. समजायचं क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे पण प्रॉब्लेम आलं असेल डिफरन्शियल इक्वेशनचा ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एकच क्वेश्चन येते एक्झॅक्ट डिफरन्शियल, म्हणजे बाकीचे येतात. डिफरन्शियल इक्वेशनचा एक क्वेश्चन राहतो त्याच्यात आणि ते मोठा राहतो, तर तो असते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतर सर्वात महत्वाचं डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स. हे कंडिशन ट्रू पाहिजे. म्हणजे डेल एम अपॉन डेल वाय आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय इज इक्वल टू पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे जर इक्वल असलं तरच प्रॉब्लेम एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे, नाहीतर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन नाहीये. तुम्ही चुकीच्या मार्गावर गेलेले आहात. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन ओळखण्यासाठी सर्वात पहिला तर तुम्ही डायरेक्ट ओळखाल, दिसण्यासाठी खूप जास्त मोठं असते. दुसरं डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स, हे आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे, तर याचं एक जनरल सोल्युशन आहे. याचं काय आहे जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशन बघा, जनरल सोल्युशन इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल टू सी. एक्झॅक्ट असलं तर हे जनरल सोल्युशन काढायला लागते. एकदम सिंपल इंटिग्रेशन आहे, एकदम सिंपल. आता याच्यामध्ये काय राहते, वाय इज कॉन्स्टंट पहिले याच्यात, आज सेकंड याच्यात राहते नॉट टर्म इन एक्स, नॉट टर्म इन एक्स. याच्यात एक्सची टर्म घ्यायची नाही, वाय इज कॉन्स्टंट आणि एक्सची टर्म घ्यायची नाही. तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे हे दोन, पहिले तर मोठं राहील, नंतर डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल टू डेल एन अपॉन डेल एक्स, हे असं गिवन राहील, म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि याचं जनरल सोल्युशन काय राहणार, इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे याच्यात राहते एम मध्ये वाय इज कॉन्स्टंट आणि नॉट टर्म इन एक्स. तर आता आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा, जे की अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सॉल्व्ह करण्यासाठी. अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपी. प्रॉब्लेम असं येणार, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इथे येणार सॉल्व. 4 मार्काचा प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ई नावामध्ये येईल, क्वेश्चन नंबर 4 मध्ये ई किंवा डी आणि ई मध्ये येऊ शकते ही प्रॉब्लेम. एक्स स्क्वेअर क्वेश्चन से नंबर से सांगतो की कोणत्या नंबरवर येते. एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. इथे येतो dx प्लस y क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 6xy मायनस 2y क्यूब dx प्लस y क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. तर बघा प्रॉब्लेमची लेंथ बघा किती मोठी आहे, हायगर मोठी. मग मोठं प्रॉब्लेम आला तर समजायचं कशाचा आहे, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा आहे. पण याच्या पहिले आपल्याला ते कंडिशन ट्रू करावं लागेल. सर्वात आधी घ्यायचं गिवन. इथं लिहाल तुम्ही गिवन. गिवन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4xy एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. पहिल्याला एम म्हणायचं, काय म्हणायचं एम. बस हा पहिल्याला एम म्हणायचं. एक मिनिट असं लिहा,
पहिले पूर्ण प्रॉब्लेम लिहून घेऊ, नंतर याच्यात घेऊ. हे जसंच्या तसं लिहू. एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब dx हे गिवन घे सर, प्लस y क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. आता नेक्स्ट स्टेप मध्ये कम्पेरिंग करू, स्टेप बाय स्टेप घेऊ कम्पेरिंग. इथं करू कम्पेरिंग. कम्पेरिंग mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 कम्पेअर करावं लागते. मग dx च्या समोर काय आहे सांगा, m. इथं घ्यायचं m. इथं dx च्या समोर किती आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. dx च्या समोर m आहे, dx च्या समोर आहे एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. dy च्या समोर आहे n, इथे घेसाल n. dy च्या समोर आहे y क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. dx च्या समोर m आहे, dx च्या समोर आहे एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. dy च्या समोर n आहे, जर पॉझिटिव्ह असला तर पॉझिटिव्ह घ्यायचा, निगेटिव्ह असला तर इथं ब्रॅकेट टाकायचा आणि निगेटिव्ह घ्यायचा. dy च्या समोर आहे y क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. आणि आता आपला बेसिक कॉन्सेप्ट झालेला आहे. पहिले याच्यात पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करावं लागते आणि सेकंड याच्यात पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करावं लागते. आताच मी तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट शिकवलेला आहे. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू जर y करायचा असेल तर इथे येणार आहे डेल एम अपॉन डेल वाय. आणि इथं करावं लागते आपल्याला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे येणार आहे डेल एम अपॉन डेल वाय. इथे येणार डेल डेल वाय. एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y क्यूब. आता लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y चा अर्थ काय होते, एक्स इज कॉन्स्टंट. मग एक्स स्क्वेअर काय आहे, हा कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. पण याच्यामध्ये y लागलेला आहे, पण मायनस 4x जसाच्या तसा. y चा डेरिव्हेटिव्ह 1, मायनस 2 जसाच्या तसा. y च्या डोक्यावर किती आहे 3 काय येणार समोर, त्याच्यातून एक मायनस 3 मायनस 1 2 म्हणजे काय येते याचा आन्सर मायनस 4x इंटू 1 मायनस 4x आणि मायनस 2 इंटू 3 मायनस 6x 6y स्क्वेअर. हा झाला डेल एम अपॉन डेल वाय. डेल एम अपॉन डेल वाय. काय केलं आपण, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. एमचा डेरिव्हेटिव्ह डेल एम अपॉन डेल वाय, इथे इथे डेल डेल वाय. एक्स स्क्वेअर मायनस 6xy मायनस 2y क्यूब. मग याच्यात एक्स स्क्वेअर पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y आहे, पण एक्स लागला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण की फक्त याच्यात y एक्स कॉन्स्टंट आहे. मायनस 4x जसाच्या तसा विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे y चा डेरिव्हेटिव्ह 1. मायनस 2 जसाच्या तसा y च्या डोक्यावर किती आहे 3 समोर आला, त्याच्यावर एक मायनस 3 मायनस 1 2 म्हणजे मायनस 4x इंटू 1 मायनस 4x आणि मायनस 2 इंटू 3 मायनस 6y स्क्वेअर. आता हे बघूया पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर इथे येणार डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल टू, इथे येणार आहे डेल डेल एक्स y क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 6xy स्क्वेअर. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याचा अर्थ होते y कॉन्स्टंट आहे, म्हणजे y क्यूब काय कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. मग हा मायनस 2 जसाच्या तसा, मायनस 2 जसाच्या तसा, एकच्या डोक्यावर आहे 2, डोक्यावरचा समोर त्याच्यावरून एक मायनस, डोक्यावरचा समोर त्याच्यावरून एक मायनस. नंतर मायनस 6y जसाच्या तसा, हा कॉन्स्टंट आहे 6y स्क्वेअर, हा कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येते 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह
म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार, -2 × 2 -4x -2 × 2x म्हणजे -4x आणि -6y² × 1 -6y². हा आहे del n upon del x. एक वेळा अगेन बघा काय केलं, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, यांचा डेरिव्हेटिव्ह del n upon del x, इथं del x, y³ -2x² -6xy². आता विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे y कॉन्स्टंट आहे, y³ चा डेरिव्हेटिव्ह 0. -2 जसाच्या तसा एकचा डेरिव्हेटिव्ह काढू, एकच्या डोक्यावर आहे 2, 2 समोर त्याच्याने एक -2 -1 1. तसंच -6y² कॉन्स्टंट जसाच्या तसा, एक्स आहे ना इथं, एकचा डेरिव्हेटिव्ह 1, हा 0 होणार नाही जर एक्स लागला तर जसाच्या तसा. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे मग -2 × 2 किती होते, -4x आणि -6y² × 1 -6y². पहिल्याला द्या इक्वेशन नंबर फर्स्ट, दुसऱ्याला द्या इक्वेशन नंबर सेकंड. आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. आता 1 and 2 जर घेतला आपण फ्रॉम, तर काय येणार आहे, एक मिनिट, इथं होतं -4x -6x 6y². फ्रॉम 1 and 2, दोघांचं उत्तर सारखंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, हे सारखं आलेलं आहे. फ्रॉम 1 and 2 इथं म्हणाल तुम्ही del m upon del y इज इक्वल टू del n upon del x. हे आहे इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, इट्स एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, हे डिफरन्शियल इक्वेशन आहे एक्झॅक्ट. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे जनरल सोल्युशन. काय काढायचं आहे, जनरल सोल्युशन. तर आता आपण काढूया जनरल सोल्युशन याचं. जनरल सोल्युशन, जनरल सोल्युशन असं आहे, इंटिग्रेशन ऑफ m dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy is equal to c. Integration of m dx plus integration of n dy is equal to c. इथं आहे y is constant. Y is constant. आणि इथे in not term x ची टर्म्स नाही. तर इथं कसं येणार बघा, इंटिग्रेशन ऑफ एम, हा जो एम आहे का नाही, एम पुरा जसाच्या तसा लिहायचा, पुरा जसाच्या तसा, जसं इंटिग्रेशन काढायचं आहे तसं काढायचं. x² -4xy -2y³ हा पुरा जसाच्या तसा लिहायचा. x² -4xy -2y³ dx, x² -4xy -2y³ dx. त्यानंतर इथे घ्यायचा प्लस, आणि वायच्या टर्म मध्ये अशी टर्म घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, अशी टर्म घ्यायची की ज्याला एक्स लागला नाही, जे एक्स लागलेला आहे ते घ्यायची नाही. नॉट टर्म इन एक्स, एक्सची टर्म्स नाही घ्यायला. मग आता याच्यात बघा, याच्यात एक्स लागलेला आहे, हे घेसाल का नाही, फक्त हे घेऊ y³, कारण याच्यात एक्स लागलेला आहे, हे घ्यायची नाही. एकदम सिंपल आहे, याच्यात वायची टर्म घ्यायची नाही, म्हणजे की एक्सची टर्म नाही घ्यायची, फक्त वायची टर्म घ्यायची. कशाची घ्यायची, फक्त वायची, y³ dy इज इक्वल टू c. इथं मायनस आहे, प्लस आहे, प्रत्येकाला सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ x² dx, याच्यामध्ये y कॉन्स्टंट आहे, विथ रिस्पेक्ट टू dx आहे ना, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर टाकायचा, 4 आणि y हा बाहेर टाका. मग इथं आलं इंटिग्रेशन ऑफ x dx.
2y³ हा एक कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर. मग काहीच नाही राहत, म्हणजे काय राहते 1 dx. पण इथं y³ विथ रिस्पेक्ट टू dy आहे, तर हा बाहेर जाणार नाही. y³ dy इज इक्वल टू सी. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर. कॉन्स्टंट काय होता? -4 आणि y कॉन्स्टंट बाहेर, इथं राहिलं x. इथं -2y³ पुरा कॉन्स्टंट आहे, x नाही याच्यात, तो बाहेर 1. इथं y³ dy आहे. आता एकच्या डोक्यावर किती आहे? 2. 2 + 1 किती होते सांगा बरं? 2 + 1 होते 3. फॉर्म्युला आहे तो x⁴ चा. -4y जसाच्या तसा. इथे एकच्या डोक्यावर काही नसतं, म्हणजे काय असते 1. 1 + 1 किती होईल? 2/2. -2y³. इथे 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx आहे. 1 चं इंटिग्रेशन x. आणि वायच्या डोक्यावर किती आहे? 3. 3 आणि 1 किती होते? 4 विथ रिस्पेक्ट टू dy म्हणून याचं इंटिग्रेशन आहे. जसं x चा काढतो तसंच व्हायचं. इज इक्वल टू सी. प्रॉब्लेम इज सॉल्व झाला. प्रॉब्लेम किती सोपी आहे बघा. काय केलं? हा फॉर्म्युला लावला, mdx + ndy इज इक्वल टू सी. याच्यात y इज कॉन्स्टंट आणि इथं नॉट टर्म इन x. यम आहे कधी? हा पूर्ण लिहिला. x² - 4xy - 2y³ dx. आणि n मध्ये अशी टर्म फक्त y ची टर्म, x नसला पाहिजे याच्यात, तो होता y³. जर सर्व याच्यात x लागला तर इथं 0 घ्यायचा, लिहायचीच नाही मग टर्म. ओके, लिहायचीच नाही. जर याच्यात x लागला नव्हता या y³ मध्ये, इथं y³ dy. मग इथं मायनस प्लस, पण कॉन्स्टंट आहे का नाही ते बाहेर टाकायचा. विथ रिस्पेक्ट टू dx आहे, याच्यात y कॉन्स्टंट आहे. आता x² चं इंटिग्रेशन dx, -4y कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर x dx, -2y³ इंटिग्रेशनच्या घराच्या बाहेर 1 dx. इथं y³ dy. एकच्या डोक्यावर आहे 2, 2 आणि 1 3, 3 वर 3 खाली. -4y बाहेर, इथं राहिले x. आता एकच्या डोक्यावर आहे 1, 1 + 1 2 वर 2 खाली. त्यानंतर -2y³ तर बाहेर टाकला, इथं राहिलं 1, 1 चं इंटिग्रेशन x. इथं वायच्या डोक्यावर आहे 3, 3 + 1 4 वर 4 खाली इज इक्वल टू सी. म्हणजे याचा आन्सर येणार आहे फायनल आन्सर येणार आहे x³ / 3 4 2 दोन्ही 4 म्हणजे -2y x² - 2y³ x y⁴ इज इक्वल टू सी. इथे इज इक्वल टू द्यायची गरज नाही. हे काय झालं? याचं सोल्युशन झालं. अत्यंत सिंपल. बेसिक जर तुमचं पक्क असलं विद्यार्थी मित्रांनो, तर प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येते. आता आजच्या लेक्चरमध्ये आपलं एक प्रॉब्लेम झालं, नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ आपण अजून प्रॉब्लेम. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला काही एक प्रॉब्लेम होमवर्क देतो, ट्राय करून बघा, पहा तुम्हाला येते का. पहिले डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन. तर हे याचा मला सांगा, याचा आन्सर किती येणार कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्ही ट्राय केलं की नाही. प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह. प्रॉब्लेम नंबर 2. (2x² + 6xy - y² dx + 3x² - 2xy + y³ dy इज इक्वल टू 0. पहिले याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, याचा सोल्युशन. ज्याच्यामध्ये x लागला तो घ्यायचा नाही, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्यायचा. ट्राय करा हे होमवर्क. आजच्यासाठी इथं आपण थांबून जाऊ. याच्या नंतरचा समोरचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.